काय करते तू प्रिशा? लिंबू सरबत पिते. हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मागच्या काही दिवसांपासून मी असं ऑब्झर्व करते की जेवढा लेट मी किचनमध्ये कामं करण्यासाठी करते तर तेवढं जास्त गरम व्हायला लागतं. कारण की मागच्या एका व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की सकाळचं जे ऊन असतं ते आमच्या हॉलमध्ये येतं आणि त्यामुळे हॉलमध्ये तर सकाळी विचारू नका, खूप जास्त गरम असतं आणि त्यामुळे किचनमध्ये पण खूप जास्त गरम होतं. सो मागच्या काही दिवसांपासून मी अशी हॅबिट लावली आहे की जेवढं लवकर होऊ शकेल तेवढ्या लवकर किचनचे सगळे कामं आवरून घ्यायचे. सो मी आता ट्राय करते की सकाळी 9:30 ते 10च्या मध्ये सगळे काही कामं आवरून घ्यायचे. त्यामुळे मी इथे आता पटपट सगळं काही बनवते. आणि याचसोबत उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप जास्त एनर्जी लो वाटतं किंवा असं खूप जास्त थकवा जाणवतो. सो त्यासाठी आपण हायड्रेटेड असायला पाहिजे. म्हणून मग आम्ही कधी कधी अल्टरनेटली, जसं की कधी लिंबू पाणी, कधी कैरीचं पण किंवा कधी ताक आणि असं काहीसं हे मी अल्टरनेटिव्हली बनवत असते. कारण की रोज तेच खाऊन बोर होऊन जातं, त्यामुळे हे अल्टरनेटिव्हली करते. आणि आता तेच पण आता हे एवढं जे मिक्सचर आहे ते अर्धा किलो कैरीचं आहे आणि हे ऑलमोस्ट एक हफ्ता तरी जाईल मला, जर मी रोज नाही बनवलं तर. आणि मी जेव्हा पण कैरीचं पन्ह बनवते तर त्यामध्ये मी गूळ टाकते, साखर नाही टाकत. कारण की साखर आम्ही अवॉइड करतो जेवढं होऊ शकेल तेवढं, त्यामुळे गूळच टाकते. आणि आज मी डिसाईड केलं आहे की आज कैरीचं पन्ह पण बनवायचं आणि ताक पण बनवायचं. सो आधी ताक बनवून घेते, म्हणजे आता जेवण करताना ताक पिलं जाईल. आणि मग आणि उन्हाळ्यात आपल्याला असं होतंच की दुपारून काहीतरी थंड खावंसं किंवा थंड प्यावंसं वाटतं. सो त्यावेळेस हे मस्त थंडगार कैरीचं पन्ह आम्ही एन्जॉय करू. आणि हो, एक गोष्ट म्हणजे मी हे ताक बनवण्यासाठी ना असे हे क्यूब्स बनवून ठेवले आहे. जे पण काही मसाला मी वापरते ताक बनवण्यासाठी, सो तो मसाला म्हणजे जरी मी अल्टरनेटिव्हली बनवत असले ताक, पण तरी तो मसाला बनवावाच लागतो. त्यामुळे ते थोडासा वेळ जातोच अल्टरनेट असलं तरीसुद्धा. म्हणून मी असे हे क्यूब्स बनवून ठेवले, म्हणजे जेव्हा पण ताक बनवायचं असेल तेव्हा फक्त ते दही थोडंसं मेल्ट करून घ्यायचं पाणी टाकून आणि मग त्याच्यामध्ये हे क्यूब्स टाकायचे. याची टेस्ट एकदम फ्रेश असल्यासारखी वाटते, असं वाटत नाही की मी क्यूब्स टाकले त्याच्यामध्ये. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि असं काहीसं आजचं लंच होतं, एकदम सिम्पल आणि टेस्टी. आणि प्रिशासाठी मी स्पेशली लिंबू पाणी बनवलेलं, कारण की तिला कैरीचं पन्ह अजिबात आवडत नाही. तिला मग लंच नंतर मी मस्त असं लिंबू पाणी दिलेलं आणि आम्ही कैरीचं पन्ह एन्जॉय केलं. काय करते तू प्रिशा? लिंबू सरबत पिते. लिंबू सरबत पिते. जेवण केलं का तू? हो. मम्मा कशात जेवण केलं? अच्छा, मम्मा सोबत जेवण केलं. माझं पेट भरलं. तुझं पेट भरलं? अच्छा, माझं पेट भरलं. कसं बी भरून गो. हा, लिंबू पाणी पिल्याने तुझं जे पोट भरलंय ना ते थोडं हलकं हलकं वाटेल तुला, एकदम मस्त मस्त वाटेल. आणि तू पाणी कम पिते ना, तर ते पाणी कमी जे पिते तू, तर ते पण तुला छान छान वाटेल, मस्त लाईट वेट, डिहायड्रेटेड नाही वाटणार. कधी फोटो काढायचं म्हटलं की आमचं असंच असतं, काय माहिती कुठून शिकली असं. आता प्रिशा ही लिंबू सरबत पिणार आहे आणि त्यानंतर प्रिशा झोपणार आहे, हो ना? आता पिसा. प्रिशाला खूप जास्त सर्दी झाली आहे, मग आता तिला स्टीम द्यावी लागणार आहे. कारण की रात्री पण असंच झालेलं, झोपेमध्ये सारखं सारखं उठत होती कारण की तिचं नोज खूप जास्त ब्लॉक होत होतं. मग आता म्हटलं दुपारी एकदा स्टीम देते तिला झोपण्याआधी, आणि सकाळी पण दिलेली मी तिला, आता पुन्हा एकदा देते. एवढी सर्दी झाली आहे तरी पण पाणी खेळणं काही कमी होत नाही. गॅलरीमध्ये पण तेव्हा पाणी खेळत होती, तुम्ही बघू शकता. हे प्रिशाचं खेळण्याचं भांडं आहे, याच्यामध्ये ती पाणी घेते आणि खेळत असते. आणि ते घरामध्ये पण खेळत होती, जेवण करत होती तेव्हा पण म्हटलं ठीक आहे, जेवती तर खेळू द्या थोडंसं, हो की नाही? चला आता आम्ही झोपतो, हो ना? आणि संध्याकाळच्या वेळेला आहे ना, आमच्या बाजूला ही जी बिल्डिंग आहे तर त्याचे जे काच आहे त्याच्यावरती बरोबर असं सनराईज पडतात आणि त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते आमच्या हॉलमध्ये येतं. आणि हॉलमध्ये हे जे काही आमचे झाडं आहेत गॅलरीमधले, त्यांचं असं छानसं असं इथे रिफ्लेक्शन वाटतं. असं वाटतं जसं काही आम्ही एखादं वॉलपेपर लावलं आहे. व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर नाही आलं आहे, बट रिअलमध्ये खूप छान वाटतं. आणि मग संध्याकाळी आम्ही इथे सोसायटीच्या गार्डनमध्ये आलेलो. आज खूप कमी मुलं होते, त्यामुळे प्रिशाला जरा बोर होत होतं, म्हणून मग आम्ही जिथे बसलो तिच्यासोबत आणि माती खेळू लागलेलो. त्यामध्येच तिला खूप जास्त आनंद झाला.
आणि मग नंतर म्हटलं हे दोघं जण मस्त असे गार्डनमध्ये खेळतायत, तर तोपर्यंत मी घरी येऊन माझे जे काम आहेत जे पेंडिंग राहिलेले आहेत तर ते करून घेते, कारण की रोज काही ना काही असे कामं असतात जे पेंडिंग असतातच आणि प्रिशाच्या हिशोबाने ते ॲडजस्ट करावे लागतात. सो मी दुपारीच डाळ भिजत घातलेली, म्हणजे भिजत नाही ॲक्च्युली, मी धुवून वाळवलेली आणि तिचे मला लाडू करायचे होते आज. सो म्हटलं आता इथे येऊन मस्त हे करून घेते. सो मी घरी आलेले आणि मग तेच माझी इथे प्रिपरेशन चालू होती. म्हटलं जोपर्यंत प्रिशा येते तोपर्यंत सगळं काही करून रेडी होते. जास्त काही लेंदी रेसिपी नव्हती, एकदम इझी होती. आणि यामध्ये मला काही ड्रायफ्रूट्स पण टाकायचे होते. सो म्हटलं हे असं स्लाईस करूनच टाकू, कारण की एकदम बारीक केलेलं आणि स्लायसरचं याने खूप जास्त असं टेस्टमध्ये पण थोडा फरक येतो. आणि जेव्हा पण काही असं ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल कोणत्या पदार्थामध्ये तर तेव्हा मी स्लायसरच यूज करते, कारण की याने खूप छान स्लाईस होतात. जास्त बारीकही नाही, जास्त जाड पण नाही आणि खाण्यासाठी पण एकदम छान लागतात. म्हणून मी हेच यूज करत असते. आधी मी एकच परचेस केलेलं, म्हटलं कसं आहे काय हे बघू, कारण की मी याबद्दल खूप ऐकलेलं. आणि आता दोन्ही घरी पण, म्हणजे माझ्या माहेरी आणि माझ्या सासरी पण हे यूज केलं जातं. दोन्ही मम्मींना पण हे खूप जास्त आवडलेलं. ॲक्च्युली हे लाडू मी काय आधी बनवले नाही, हे माझं फर्स्ट टाईम आहे. पण मी आधी खाल्ले आहे आणि म्हणजे हे मी असंच मार्केटमध्ये घेऊन आलेले आहे, होममेड प्रोडक्ट्स देतात ते, तिथून घेऊन आलेले आणि मला ते खूप जास्त आवडले. सो मी ऑनलाईन याची रेसिपी चेक केली, एकदम इझी वाटली. सो मी फर्स्ट टाईम बनवून बघितले आणि टेस्टमध्ये पण इतके छान झालेले. आणि मी असं ऐकले की उन्हाळ्यामध्ये पण हे खाण्यासाठी चांगले असतात. सो मी बनवून पाहिले आणि छान झाले, खरंच छान झाले. तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा. आणि खाल्ल्यानंतर माझी अशी काहीशी रिॲक्शन होती, म्हणजे मला वाटलं नव्हतं की जे मी रेडीमेड घेऊन आलेले त्याच्यासारखीच ऑलमोस्ट 95% त्याच्यासारखीच त्याची टेस्ट लागत होती. सो म्हटलं ठीक आहे, आता एकदम इझी टू कुक आहे तर आपण हे बनवत जाऊ. आणि मग नंतर प्रिशाने आम्हाला एकदम असं गोड सरप्राईज दिलं आहे. ते म्हणजे की ती इथे बरोबर तिचे असे इथे लेटर्स काढत होती स्लेटवरती. आम्ही तिला काही असं काढून दाखवलं नव्हतं की असं म्हणजे असं काढ म्हणजे पी होईल, असं काढ म्हणजे एच होईल. जस्ट असंच ABCDचं आम्ही तिचं असं स्टडी घ्यायचं असं अधूनमधून खेळता खेळता, तर ते तिच्या लक्षात होतं. आणि इथे बरोबर तिला स्लेट दिलेली, तर त्यावरती असं ड्रॉइंग करता करता नंतर तिच्या काय मनात आलं काय माहिती नाही, ती असं ड्रॉ करत होती आणि आम्हाला दाखवत होती. सो जेव्हा आम्ही तिला म्हणजे असं थोडंसं कौतुक करायचं की वाव किती छान केलं, तिला अजून जास्त उत्साह यायचा ते करण्यासाठी. आणि मग नंतर जेवण वगैरे झाल्यावर आम्ही इथे गॅलरीमध्ये आलेलो. असं उन्हाळ्यामध्ये ना असं घरामध्ये खूप गरम होतं, पण जर का असं गॅलरीमध्ये येऊन बसलो तर एकदम शांत आणि थंड वाटतं. सो आम्ही अधनंमधनं इथे गॅलरीमध्ये येऊन बसत होतो, स्पेशली असं रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर असं एकदम निवांत गप्पा वगैरे मारायला. आणि प्रिशालाही आवडतं मस्त असं इथे झोक्यावर खेळायला. सो आमच्या गप्पा पण चालू असतात आणि प्रिशाचे झोका खेळणं पण चालू असतं. ह्या फुलाचा खूप जास्त वास येत होता गॅलरीमध्ये. सो आम्हाला आधी समजलं नाही, पण नंतर समजलं की या फुलाचा वास येतो म्हणून इथे, आणि एकदम असं रिफ्रेशिंग वाटत होतं. सो याचसोबत मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच एका छानशा ब्लॉगमध्ये. बाय.